संजय शिरसाटांना अभिजित दिपकेचं प्रेम खऱ्याच अर्थाने नडलं. संजय शिरसाट खूप वेगळ्या गणितात होते आणि ते गणित मांडायला ज्या परिस्थितीची फायदा घेण्यासाठी संजय शिरसाट अभिजित दिपकेच्या घरी पोहोचले आणि आपले सोयरे धायरे आपली परिस्थिती दाखवण्यासाठी ज्या पद्धतीने संजय शिरसाटांनी कवायत केली, मात्र ती कवायत पक्षाच्या चांगलीच अंगलट आली आणि ही चांगली अंगलट आलेली परिस्थिती चांगल्याच पद्धतीने मीडियावर चर्चेला आली. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं संजय शिरसाटनं या अभिजित दिपकेचा पुळका का आला, या पुळक्याच्या मागे काय दडलंय आणि नेमकं एवढं ही सगळं पक्षाची भूमिका, पक्षाची परिस्थिती आणि आपण संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहोत, हे सगळं विसरून शेवटी संजय शिरसाट अभिजित दिपकेच्या भेटीला का गेले, याचंच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. म्हणतात ना, एखादी गोष्ट एखाद्यासाठी किती नडू शकते आणि ज्या पद्धतीची परिस्थिती, ज्या पद्धतीचा गुणधर्म माणसाचा असतो, त्याच पद्धतीची भूमिका त्या माणसाकडून घडते. नेमकं संजय शिरसाटांच्या सोबत असंच घडलं. आपल्या मतदारसंघामधला एक नागरिक जो या राष्ट्राच्या भूमिकेत नवी भूमिका मांडण्यासाठी जंतर मंतरवर गेला होता आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊन तो आपल्याच मतदारसंघामध्ये परतला. मग योगायोगाने तो आपला आप्तस्वकीय आहे आणि आप्तस्वकीय असल्यामुळं आलेल्या सगळ्या पब्लिसिटीचा स्टंट, सगळ्या पब्लिसिटीचा रोख जर आपण आता कॅश केला नाही तर खऱ्या अर्थानं भविष्यात आपल्याला अडचण येऊ शकते, ही भूमिका संजय शिरसाटांनी बांधली आणि आपल्याच मतदारसंघामधल्या या येणाऱ्या मतदाराला किंवा आपल्या सगळ्या सोयऱ्याला भेटण्यासाठी त्याचं संजय शिरसाटांनी घर गाठलं. वास्तविक स्वरूपात शिवसेना एकनाथ शिंदे गट आज एनडीए सोबत आहे आणि एनडीए सोबत असताना ज्या पद्धतीच्या विभत्स अवस्था आणि ज्या पद्धतीच्या विभत्स परिस्थित्या या सीजीपीनं दिल्लीत करून ठेवल्या, ज्या पद्धतीनं प्रधानमंत्र्यांच्या आईचा सुद्धा उद्धार या लोकांनी केला, अमित शहांचा उद्धार केला, सगळ्या राजकीय परिस्थित्या ज्या पद्धतीनं म्हणजे राजकीय परिस्थित्या ज्या पद्धतीनं निर्माण करण्याचा प्रयत्न आणि आपले संस्कार हे खुंटीला टांगण्याचा विपर्यास या लोकांकडून करण्यात आला. वास्तविक स्वरूपात अशा परिस्थितीमध्ये जरी कोणी या संदर्भात कसलेही झेंडे लावून जरी आला असता तर पक्षनिष्ठा आणि पक्षप्रतिष्ठा पाहून कमीत कमी संभाजीनगरच्या पालकमंत्र्यांनी आपले पाय आकडते घेतले पाहिजे होते. पण शेवटी मतदानाचा मोह आणि ज्या पद्धतीनं संभाजीनगर पश्चिम हे राखीव मतदारसंघ आहे, गेल्या एक दशकापासून संजय शिरसाट त्याचं प्रतिनिधित्व करतायत. मग आज अभिजितच्या आजूबाजूला निर्माण झालेला जो एक परिस्थिती आणि या राखीव मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने आपल्या सोयऱ्याच्या माध्यमातून जी काही भूमिका तयार केली जाईल, ज्या पद्धतीनं त्याची परिस्थिती मांडली जाईल, ती परिस्थिती आपल्या अनुकूल करण्यासाठी संजय शिरसाट दिपकेच्या घरी धावले. सोयीरपण झालं, आप्तस्वकीय झालं, सगळ्या गोष्टी मताच्या बेरजाच गणित जुळवता आली, पण पक्षनिष्ठा मात्र याच्यातून ऐरणीला टांगली गेली. कारण की ज्या पद्धतीने या भेटीची चर्चा माध्यमांवर आली आणि माध्यमांवर आल्यानंतर ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे गटांनी संजय शिरसाटला ज्या पद्धतीनं वेगळं केलं, म्हणजे ते एक पक्षाचे मंत्री आहेत, ते एक पक्षाचे नेते आहेत, ते एका पक्षाचे जबाबदार कार्यकर्ते आहेत. ही भूमिका जरी महत्वाची असेल तरी दिपकेला भेटायला जाण्याचा जो भूमिका आहे ती संजय शिरसाटांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. आता खऱ्या अर्थानं एवढी जर सगळी घाण पसरून ठेवलेल्या लोकांनी एवढं सगळं परिस्थिती हाताच्या बाहेर, आज परिस्थिती जर खऱ्या अर्थानं पंतप्रधानांनी मोठापणा दाखवला नसता
आणि पंतप्रधानांनी जी भूमिका घेतली नसती तर कदाचित या संदर्भातून आज देशामध्ये ज्या ज्या परिस्थितीत या सीजीपीच्या वतीनं ज्या ज्या लोकांनी आपली मर्यादा सोडून ज्या ज्या विधानं केली त्यांच्या मागे ससेमिरा लागला असता, आणि काहींच्या मागे लागलाही आहे, कारण की पंतप्रधानांनी माफ केलंय. पण ज्या ज्या राज्यामध्ये या लोकांनी आपलं वास्तव्य ठेवलेलं आहे, ज्या ज्या राज्यात ते राहत आहेत, त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी यांच्यावर गुन्हे दाखल केलेत, यांच्यावर फिर्यादी दिल्यात आणि चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागलाय. हे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ती विभत्सपणे ज्या पद्धतीनं ती धर्मेंद्र प्रधान आणि प्रधानमंत्र्याला शिव्या देणारी ती नोएडाची पोरगी, तिच्या मागे योगी दंडा चांगलाच लागलाय. त्यामुळं तिनं घर सोडून ही पळून गेलेली. पण ही सगळी परिस्थिती असताना सुद्धा संजय सिरसाट सारखे माध्यमांमध्ये असताना सुद्धा संजय सिरसाटांना आपल्या मताची गोळाबेरीज करण्यासाठी दिपके तरी कशाला हवा होता, आणि या दिपकेच्या माध्यमातून त्यांना काय मिळणार आहे? कारण ज्या परिस्थितीत दिपके वागतोय आणि ज्या परिस्थितीत दिपकेची भूमिका आहे, ती भूमिका संजय सिरसाटांच्या कितीही आप्तस्वकीय असला, कितीही जवळचा असला, कितीही सोयराधायरा असला तरीही ती भूमिका दिपकेची त्यांच्या समर्थनीय होणार नाही. त्या ठिकाणी तो दिपकेच्या भूमिकेत कोणी अन्य पक्ष म्हणजे भाजपला जे काही समर्थन देतात त्यांच्यापेक्षा वेगळी भूमिका घेणाऱ्या लोकांची दिपकेची जुळवणी होणार आहे. मग एवढं सगळं असताना सुद्धा संजय सिरसाटांना हा प्रश्न का पडला नाही? तो प्रश्न फक्त एक आहे की मतलबीपणा आणि स्वार्थीपणा माणसाच्या अंगात किती असू शकतो, आणि आपल्याला पुढच्या परिस्थित्या आपल्यासाठी सुखद करायच्या असतील तर आजच आपल्याला काहीतरी भूमिका घ्यावी लागेल, यासाठी निर्माण झालेला तो हव्यास. मग हा हव्यास आज खऱ्या अर्थानं या पक्षाच्या भूमिकेवर खूप मोठी गदा आणतोय, हे लक्षातच आलं नाही. आणि हे लक्षात आलं केव्हा? जेव्हा सगळ्या परिस्थित्या हाताच्या बाहेर गेल्या. मग अरविंद सावंतांनी ज्या पद्धतीचा समाचार घेतला, ज्या पद्धतीनं पक्षाच्या नेत्यांनी प्रवक्त्यांनी ज्या पद्धतीच्या भूमिका मांडल्या, आणि या भूमिका मांडत असताना ज्या पद्धतीनं संजय सिरसाटांना एकटं पाडण्यात आलं, तेव्हा या सगळ्या गोष्टीचा भास संजय सिरसाटांना झाला. पण काय आणि कसं करणार? शेवटी कृती तर झालेली आहे, परिस्थिती तर हाताबाहेर गेलेली आहे. परंतु ही सगळी जरी खरी गोष्ट असेल तरी आपल्या परिस्थितीला जोडण्यासाठी खऱ्या अर्थानं संजय सिरसाटांनी उचललेलं हे पाहून आज त्यांच्याच पायावर दगड बसलाय. भलेही ते उद्या ज्या पद्धतीच्या भूमिका मांडतील, ज्या पद्धतीच्या आपल्याला सावरण्याचा प्रयत्न करतील, पण चूक तर झालेली आहे, आणि ती चूक सरळ सरळ एकनाथरावजी शिंदे यांच्या अंगलट आलेली. कारण की हा विवादाचा मुद्दा खूप मोठा होऊ शकतो. जर सामंजस्याने जर हे प्रश्न मिटले तर खऱ्या अर्थानं ही सगळी समौपचारिकता चांगली राहील. परंतु मुद्दा गरम झाला आणि नेत्यांनी जर भूमिका वेगळ्या मांडल्या तर कदाचित ह्याची परिणिती वेगळीही होऊ शकते. पण स्वतःच्या मतदारांची गोळाबेरीज आणि आपलं आप्तस्वकीयपणा दाखवणं किती अंगलट येतं, आता हे संजय सिरसाटांना येणाऱ्या भविष्यात चांगलंच कळणार आहे. त्यामुळं आजच्या फायद्यासाठी भविष्याचं बलिदान करणारी संजय सिरसाट येणाऱ्या काळात काय भूमिका घेतील, येणाऱ्या काळात नवीन काय संकल्पना होतील, आणि दिपके त्यांच्या पश्चिम मतदारसंघामध्ये काय दिवे लावतील. कारण की ज्या पद्धतीची भूमिका दिपकेंसाठी यांचं ममत्व जागलं, त्या दिपकेंच्या माध्यमातून संजय सिरसाटांना खरीच मदत होणार आहे. आणि ती मदत कोणत्या आधारावर करणार आहेत? की एक तर एनडीए सोबत गेलेल्या पक्षाच्या माध्यमातून करणार आहेत का, संजय सिरसाट हा माझा सोयरा आहे, धायरा आहे, माझ्या जवळचा आहे, याच्यासाठी करणार आहेत, की ही भूमिका एक संजय सिरसाट म्हणजे पश्चिम मतदारसंघासाठी विकास पुरुष म्हणून करणार आहेत? अशा अनेक प्रश्नांची घिरटे आता या परिस्थितीने निर्माण केलेत. वास्तविक स्वरूपात संजय सिरसाटांचा येणारा भविष्य जर या पद्धतीनं जर फुलणार असेल तर येणाऱ्या काळात एकनाथराव शिंदे गट
हा भाजपासोबत राहील का, हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि या परिणितीमुळे येणाऱ्या काळात काय काय अडचणी निर्माण करतील आणि एकनाथराव शिंदे याच्यावर काय तोडगा काढतील हे येणं तुम्हाला काय वाटतं? जर वाटत असेल तर निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.